नमस्कार विद्यार्थ्यांनो. 6.6 ॲडिक्शन, व्यसन, मादक अंमली पदार्थ, आंतरजाल, भ्रमणध्वनी ह्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्यसनाधीनतेचा अर्थ आणि व्यसनाचे प्रकार अभ्यासले. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉजेस ऑफ ॲडिक्शन, व्यसनाधीनतेची कारणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आपण बघूया पर्सनल फॅक्टर, व्यक्तिगत कारणे काय काय आहेत. प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही ना काही कारणं असतात. मग तसेच आपल्याला व्यक्तिगत कारणं काय आहेत ती बघायची आहेत. व्यसनाधीन अवस्थेपर्यंत पोहोचण्याची व्यक्तिगत कारणेही असतात. सहसा ही गोष्ट जाणीवपूर्वक घडत नाही, परंतु या अवस्थेमध्ये पोहोचण्यासाठी काहीतरी काळ जात असतो, वेळ जात असते आणि काही उदाहरणार्थ काही प्रासंगिक कारणामुळे मद्यसेवन करणारी एखादी व्यक्ती हळूहळू मद्यपी बनत जाते. आताच कोरोनाच्या स्थितीमध्ये काही लोकांनी अशी अफवा पसरवली की आपण जर दारू पिली तर आपला कोरोना बरा होतो. हा एक अक्षरशः गैरसमज लोकांमध्ये पसरवून दिला आणि त्यामुळे अनेक लोक व्यसनाधीन बनलेली आहेत. An individuals will have survival reasons why one becomes an addict. Generally, individuals do not opt consciously to become an addict. It is what they becomes over a period of time. For example, the occasional drinker may end up becoming a habitual drinker. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, पियर प्रेशर. समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव बऱ्याचदा वाढत जातो. समवयस्क मित्रमैत्रिणींच्या गटांमध्ये गेलं तर ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकत असतात. विद्यार्थी दशेमध्ये असं बऱ्याचदा घडत जातं, कारण इथे वयाचं बंधन नसतं. कोणत्याही वयात व्यक्ती समवयस्कांच्या दबावाखाली आल्यामुळे व्यसनाधीन होऊ शकतो. उदाहरणार्थ मित्रांसोबत सिगारेट ओढणे, ड्रग्ज घेणे. फ्रेंड्स इन अ ग्रुप मे नॉलेज और knowingly or unknowingly pressures others to adopt certain habits in order to fit in. This especially common among students, but it can also cut across other age categories. For example, the habit of smoking or doing weed drugs among friends. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघत आहोत, सोशल स्टेटस, सामाजिक प्रतिष्ठा. Certain addictions seem to make people feel that they have a certain degree of social responsibility or position, which they might then flaunt. For example, consuming narcotic drugs or imported brands of alcohol may be considered as a fad in certain groups. Non-conformity could lead to isolation or labeling. बऱ्याचदा सामाजिक प्रतिष्ठा म्हणूनही ह्या वर्तुळामध्ये लोक ओढले जातात. ती व्यसने करताना व्यक्तीला आपल्या प्रतिष्ठित सामाजिक वर्तुळामध्ये स्थान मिळत राहते किंवा त्यामुळे स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावलेला आहे असे वाटू लागते. त्याचे प्रदर्शन करण्यासाठी त्या विवक्षित वर्तुळातील लोक ज्या प्रकारचे व्यसन करतात तेच व्यसन ही व्यक्ती करू लागते. उदाहरणार्थ मादक पदार्थाचे सेवन किंवा उंची, दारू पिणे या गोष्टी एखाद्या वर्तुळामध्ये आवश्यक समजल्या जातात आणि आपण कुठेतरी एकटे पडू नये, त्यांच्याच बरोबरीने राहावे म्हणून कदाचित ह्या गोष्टी तिथं ॲप्रुव्हल केले होत जातात. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघतोय, व्हॅलिडेशन ऑफ द सेल्फ, स्वपुष्टीकरण. दिस इज especially true in the case of social media networks like Snapchat, Facebook, Twitter and so on. It makes people feel important. Today, selfies, that is the observed taking of selfies called selfie syndrome is regarded as a mental disorder. या व्यसनाची जर लक्षणं बघितले तर विशेषतः सामाजिक माध्यमांवर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ स्नॅपचॅट, फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांच्या द्वारे. ह्यामध्ये ते सतत उपस्थित व्यक्तींसाठी खूप काही महत्त्वाचे असल्याचा आभास उत्पन्न करत असतात. सध्या सेल्फटाईटिस नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या
लक्षणाचा खूप प्रसार झालेला आहे. म्हणजे सेल्फी काढण्याची अदम्य उर्मी, याला सेल्फी सिंड्रोम असंही म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. सायकोलॉजिकल फॅक्टर, मानसिक अवस्था. व्यक्ती व्यसनाधीन होण्यास अनेक मानसिक कारणे जबाबदार असतात. उदाहरणार्थ न्यूनगंड, कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असल्याचा गंड, मानसिक असुरक्षितता, भय किंवा अस्वस्थता, नैराश्य, अपयशाची भावना, एकटेपणाची भावना ही सुद्धा कारणं. इंडिव्हिज्युअल्स कॅन बिकम्स ॲडिक्ट्स ड्यू टू व्हेरियस psychological conditions in the individual, such as inferiority, superiority complex, so psychological insecurities, fear to anxiety, frustration or failure, loneliness and so on. 6 नंबरचा पॉईंट आपण बघतोय, इंडिकेट रोल मॉडेल्स. व्यक्तिगत आयुष्यात मार्गदर्शक आदर्श व्यक्तीचा अभाव असणे. In an environment where there are few or no role models to emulate, one may be left with imitating descriptive traits of persons in their neighborhood or immediate social circle. ज्या व्यक्तीपुढे मोठे होताना तिला आदर्श वाटावी अशी व्यक्ती नसते, ती व्यक्ती आसपासच्या व्यक्तींच्या वागण्यातील व्यक्तित्व विकासाला मारक किंवा व्यक्तित्व विस्कटण्यास कारणीभूत होणारी वर्तणूक आत्मसात करतात. आणि म्हणून कदाचित व्यक्तीला व्यक्तिगत आयुष्यात मार्गदर्शक आदर्श व्यक्ती असणं खूप आवश्यक आहे. त्याच आदर्श व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार व्यक्ती पुढे जात असते. पण तोच जर भेटला नाही तर कदाचित आयुष्य हे तिथे बरबादीच्या लक्षणाकडे वळत असतं. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ॲडिक्शन. व्यसनाधीनतेचे काही परिणाम आहेत, ती आपल्याला बघायची. त्यामध्ये फर्स्ट आहे सायकोलॉजिकल इफेक्ट ऑन द इंडिव्हिज्युअल्स. मानसिक परिणाम काय काय होतात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाधीनतेने. व्यसनाधीन व्यक्ती ही मद्य, मादक पदार्थ, औषधे, आंतरजाल, भ्रमणध्वनी, सामाजिक माध्यमांचा वारंवार त्याच्यावर अवलंबून राहिल्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक संदेश किंवा फोटोसाठी किती लाईक्स, किती हिंट्स मिळाले आहे, सतत तपासण्याची त्याची गरज निर्माण होते. देअर कुड इमर्ज अ नीड फॉर व्हॅलिडेशन फॉर एव्हरी सिंगल पोस्ट ऑर इमेज दॅट इज अपलोडेड अँड द ऑब्सेशन विथ इन्क्रीजिंग नंबर्स ऑफ लाईक हिंट्स. सेकंड पॉईंट ऑफ दॅट, इम्पॅक्ट ऑन फॅमिली. कुटुंबावर होणारे परिणाम. Addiction is not merely the problems of the youth, but it cuts across all age categories. Parents who have an alcoholic addiction problems pose threat to stable family life. बऱ्याचदा व्यसनाधीनता ही फक्त तरुण वयोगटातील व्यक्तींचीच नसते, तर सर्वच वयोगटामध्ये आपल्याला बघायला मिळते. व्यसनाधीन माणूस हा संपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक ठरतो. त्याच्या कौटुंबिक हिंसेचे घरातील मेंबर हे बळी ठरत असतात. भ्रमणध्वनीचं व्यसन ज्यांना जडले त्यांच्या संवादाच्या अभावी एकाकी त्याला वाटू लागते. संवादाच्या अभावामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रेमाला भुकेले, गौण आणि अपुरे असण्याची जाणीव होऊ लागते. त्यानंतर पुढचं आहे आरोग्यावर परिणाम होतात. आरोग्यावर होणारे परिणाम. इम्पॅक्ट ऑफ हेल्थ. आरोग्यावर परिणाम. The physical, mental and emotional well-being on individuals take a back seat when there is a problem of addiction. The level of stress, anxiety, aggression or irritability can take its toll on addicts as well as others in the family or the group. व्यसनाधीन व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्यावर दुर्लक्ष तर होतेच. व्यक्तीमधील तणाव, अस्वस्थता, आक्रमकता, चिडखोरपणा इत्यादी वाढत जातो आणि त्याचा दुष्परिणाम व्यक्तीबरोबर त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही आपोआपच होताना दिसतो. त्यानंतर चौथा पॉईंट आपण बघतोय, इम्पॅक्ट ऑन वर्क. कामावर होणारा परिणाम. डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ ॲडिक्शन इट कॅन ॲडव्हर्सली अफेक्ट लेवल्स ऑफ commitment, efficiency on increase in instances of sexual harassment or sexual abuse, exploitation of vulnerable people,
inability to focus on any activity, increased absenteeism and declining work performance. व्यसनाधीनच्या या प्रकारामुळे काय होतं, कामाशी असलेली जी काही त्याची बांधिलकी आहे, त्याची कार्यक्षमता, लैंगिक छळ किंवा अत्याचार करण्याची प्रवृत्ती, दुर्बलांना छळण्याची प्रवृत्ती, एकाग्रता करण्याची असमर्थता, वाढलेली दुराग्रहीपणा आणि कामाचा घटता आलेख असे काही अनेक दुष्परिणाम आपल्याला त्या व्यक्तीमध्ये दिसू लागतात. त्यानंतर पुढचा 5वा पॉईंट आपण बघतोय, इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आर्थिक परिणाम काय काय होतो. ॲडिक्शन ऑफ एनी काइंड आर ड्रेन or financial resource as one has to pay heavily for consumption of alcohol, substance, internet connectivity and phone bills. यामध्ये कोणतेही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारे असते, कारण व्यसनाशी संबंधित सर्व गरजा पुरवण्यासाठी खूप पैसा त्याच्यावर खर्च होत असतो. ड्रग्जचा व्यापार जगभर चालतो. व्यसनमुक्तीचे उपचारही खूप प्रचंड खर्चिक असतात. ते सहजासहजी प्रत्येकालाच मिळतील असंही नाही आणि म्हणून हा एक मोठा परिणाम होताना आपल्याला इथे दिसतोय. त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आपण बघतोय, आयसोलेशन, एकाकीपणा. ॲडिक्ट्स ऑफन टर्न ऑफ टू loner or individuals who avoid social integration. For example, extensive gaming, watching YouTube clips, forwarding WhatsApp, humor, etc. leads to detachment from people and experience in the real social world. या एकाकीपणामुळे काय होतं, व्यसनाधीन व्यक्ती बहुतेक वेळा एकलकोंड्या बनतात आणि समाजामध्ये त्यांचं मिसळणं अक्षरशः नसतंच. उदाहरणार्थ, प्रमाणाबाहेर केलेले गेमिंग, यूट्यूबवरील चित्रपट, व्हॉट्सअपवरील विनोदांची देवाणघेवाण इत्यादींमुळे इतरांबरोबरचा आणि वास्तव जगाबरोबरचा प्रत्यक्ष संपर्क हा सुटलेला असतो आणि म्हणून ती व्यक्ती एकटी पडते, एकाकी बनते. असे काही या व्यसनाधीनतेचे परिणाम आपण ह्या 6 पॉईंट्समधून अभ्यासलेले आहेत. ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. पुढील व्हिडिओमध्ये आपण व्यसनाधीनतेवरील उपाय याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.